कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसानं पूर्णपणे उघडीप दिली होती. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळं आज सायंकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.4 TMC पाणीसाठा झालाय. या धरणातून 1200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ या बंधाऱ्यांचा समावेश आहे. वारणा नदीवरील चिंचोली आणि माणगाव हे बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 2-3 दिवसांमधील जोरदार पावसामुळे भोगावती नदी पात्राबाहेर पडली आहे. पेरणी केल्यापासून पावसानं ओढ दिल्यानं चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना, भोगावती तीरावरील शेतीच्या कामांना पुन्हा वेग आलाय. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे आणि सरकारी कोगे, कासारी नदीवरील येवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे आणि वाळोली, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडे सावर्डे, अडकूर, कानडेवाडी आणि तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव तसंच ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकरे आणि माणगाव असे एकूण 28 बंधारे पाण्याखाली आहेत. आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अन्य ठिकाणी पावसानं उसंत घेतली होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 9 इंच इतकी होती.